नमस्कार मित्रांनो, युक्लिडच्या भूमितीचे परिचय या व्हिडिओ विषयामध्ये आपले स्वागत आहे। या विषयामध्ये आज आपण शिकणार आहोत युक्लिडची व्याख्या, युक्लिडचे गृहीतके, युक्लिडचा सिद्धांत आणि युक्लिडचे काही आवृत्तीचे पाचवे सिद्धांत। प्रथम आपण बघू प्रस्तावना। भूमितीचे योग्य सूत्र आणि व्याख्या खंड समजण्यासाठी युक्लिडच्या भूमितीची गरज पडते। उदाहरण, कापला गेलेला त्रिकोणाकृती घन येथे आपण आकृतीत बघू शकतो। त्याचप्रमाणे परिमाण, एका घन वस्तूला आकारमान, वस्तुमान आणि स्थिती असते। त्याचबरोबर त्या वस्तूला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर स्थलांतर करता येते। त्या वस्तूच्या काठांना मिळून पृष्ठभाग बनतात। एखाद्या वस्तूचा काठ हा सरळ रेषेत किंवा बाक आल्यासारखा असतो। या रेषांची समाप्ती एका बिंदूत होते। वस्तूचे पृष्ठभाग, रेषा आणि बिंदू हे परिमाणाद्वारे संबोधले जाते। त्याचप्रमाणे युक्लिडची व्याख्या, एक बिंदू तो आहे की त्याचा कोणताही भाग नाही। एक रेषा ही रुंदीसहित लांब असते। एका रेषेची समाप्तीची स्थिती बिंदू आहे। एक सरळ रेषा अशी आहे जी स्वतःवर बिंदूच्या सोबत सपाट स्वरूपात स्थिर असते। एक पृष्ठभाग ते आहे ज्याची फक्त लांबी आणि रुंदी असते। पृष्ठभागाचे काटा या रेषा असतात। एक सपाट पृष्ठ असा पृष्ठ आहे जो स्वतःवर सरळ रेषेच्या सोबत सपाट रूपात स्थिर असतो। त्याचप्रमाणे युक्लिडचे गृहीतके, अशा वस्तू ज्या एकच वस्तूच्या समान असून एकमेकांना समान असतात। जर समानला समान बरोबर जोडले गेले तर ते बाकी पण समान होते। जर समानला समान मध्ये वजा केले तर बाकी पण समानच होते। अशा वस्तू ज्या परस्परांशी समान असतात त्या एकमेकांशी समान असतात। बाकी ही त्याच्या भागापेक्षा मोठी असते। एकाच वस्तूच्या दुहेरी भाग परस्परांशी समान असतात। एकाच वस्तूचा अर्धांश परस्परांशी समान असतो। त्याचप्रमाणे युक्लिडचे पहिले सिद्धांत, सरळ रेषा ही कोणत्याही बिंदूतून कोणत्याही बिंदूमध्ये काढली जाते। गृहीतक, दिलेल्या दोन बिंदूंमधून एकच सरळ रेषा काढली जाऊ शकते। आपण खाली आकृतीत बघू शकतो। त्याचप्रमाणे युक्लिडचे दुसरे सिद्धांत, एक रेषा ही अनिश्चित रूपात वाढवली जाऊ शकते। लक्षात ठेवा, ज्याला आपण रेषाखंड म्हणतो त्याला युक्लिडने निलंबित किंवा निरस्त रेखा म्हटले आहे। त्यामुळे वर्तमानाच्या भाषेत असे गृहीत धरावे की एका रेषाखंडाला दोन्ही बाजूने विस्तार करून एक रेषा बनवली जाऊ शकते। आपण येथे बघू शकतो AB ही एक रेषा आहे। आता आपण बघू युक्लिडचे तिसरे सिद्धांत, कोणताही केंद्रबिंदू आणि कोणतीही त्रिज्या घेऊन वर्तुळ काढले जाऊ शकते। आपण येथे बघू शकतो की येथे अनेक वर्तुळे दिलेली आहेत। त्याचप्रमाणे युक्लिडचे चौथे सिद्धांत, सर्व काटकोन हे एकमेकांना समान असतात। येथे आपण बघू शकतो। त्याचप्रमाणे युक्लिडचे पाचवे सिद्धांत, जर एक सरळ रेषा दोन सरळ रेषांवर काढून ते स्वतःच्या एका बाजूला अंतरकोन अशा प्रकारे बनवा की त्यांचे दोन्ही कोन मिळून काटकोनापेक्षा कमी असतील, तेव्हा ते दोन्ही रेषा अनिश्चित रूपात वाढवल्याने त्यांच्या बाजूस मिळतात, ज्या बाजूस दोन काटकोनांची बेरीज ही कमी असते। येथे आपण बघू शकतो। प्रमेय, दोन भिन्न रेषांमध्ये एकापेक्षा अधिक बिंदू समान असू शकत नाहीत। समजा आपल्याला दोन रेषा I आणि M दिलेली आहेत। आपल्याला हे सिद्ध करायचे आहे की I आणि M मध्ये केवळ एक बिंदू सामायिक आहे। थोड्या वेळासाठी हे मानूया की या दोन रेषा दोन भिन्न बिंदू P आणि Q वर छेदतात। आपल्याकडे दोन रेषा असून त्या बिंदू P आणि Q मधून जातात, परंतु आपला समज हा गृहीतकेच्या विरुद्ध आहे, ज्याच्यानुसार दोन भिन्न बिंदू मधून एकच रेषा काढली जाऊ शकते। त्यामुळे आपण जो समज करून चाललो होतो की दोन रेषा या दोन भिन्न बिंदूमधून जाते, हा चुकीचा विधान आहे। तर आपण असा निष्कर्ष काढू शकतो की दोन भिन्न रेषांमध्ये एकापेक्षा अधिक बिंदू सामायिक नसतात। त्याचप्रमाणे युक्लिडचे काही आवृत्तीचे पाचवे सिद्धांत, प्रत्येक रेषा आणि त्याच्यावर स्थिर नसलेल्या प्रत्येक बिंदूसाठी एकच रेषा अशी असते की जे
मधून जाते आणि ला समांतर असते। या परिमाणाला खालील दिलेल्या रूपात व्यक्त करू शकतो। दोन भिन्न छेदणाऱ्या रेषा या एकाच रेषांना समांतर असू शकत नाहीत। आपण येथे खाली आकृतीत बघू शकतो। ही सामग्री शालेय शिक्षण प्रकल्प आकाश अंतर्गत विकसित केले गेले आहे। हा प्रकल्प अर्थसहाय्य आहे NME, ICT आणि MHRD भारत सरकार। आमच्याशी संपर्क करण्यासाठी दिलेल्या ईमेल ID वर आम्हाला मेल करा। धन्यवाद।